फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. आजची आपली गोष्ट आहे पु ल देशपांड्यांच्या हसवणूकमधील काही अप काही डाऊनमधील तिसरा भाग. आज मी गोष्ट संपवणार आहे. चला तर मग मी सुरू करते. आणि सुरू करण्याअगोदर पुन्हा एकदा विनंती करते, लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गोष्ट पूर्ण ऐका. माणसांच्या किती तऱ्हा इथे जमतात. वास्तविक स्थूलमानाने सगळ्यांचा हेतू एकच असतो, प्रवासाला जाणे किंवा प्रवासाहून येणे, निरोप द्यायला येणे किंवा उतारूला घ्यायला येणे. पण या चारांपैकी कुठल्या तरी एका सदरात पडणारी व्यक्ती आपापल्या चेहऱ्यावर काही सूक्ष्म छटा घेऊन येते. माणूस श्रीमंत असो वा गरीब असो, फर्स्ट क्लास असो की थर्ड क्लास, त्याचा तिकीट घेऊन पॅसेंजर झाला की चेहराच बदलतो. फलाटाशी सलगी असणारा जाणारे कोण, घालवायला आलेले कोण हे नेमके ओळखता येते. कारण जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निराळीच आगळी कळा असते. त्यातले काही खिशातले तिकीट चाचपीत असतात, हमाल गायब झाल्यामुळे संत्रस्त असतात, घड्याळात पाहतात, गाडी येणाऱ्या दिशेला हळूच पाहून घेतात. तरुण मंडळी थोडेफार विनोद करतात. पोचवणाऱ्यांच्या घोळक्यात एखादी उमरवर्ष 18 ते 20 वाली असलीच तर जाणारा तरुण हळूच तिच्याकडे पाहून घेतो. भोवतालच्या मंडळीत केवळ आगगाडीतून स्टेशनापासून स्टेशनापर्यंत जाणार एवढ्याच गुणामुळे महत्त्व प्राप्त झालेला हा हिरो स्वतःचा चेहरा नक्की कसा ठेवावा या फिक्रीत असतो. उसरी बेफिक्री दाखवायला नेहमी सिगरेट ओढत असला तरी ट्रॅव्हलमध्ये सिगरेट पाहिजे बुवा वगैरे सांगून धुरी सोडायचा प्रयत्न करतो. प्रवासाची चिंता दडवणे हा पांढर पेशा सुशिक्षितांचा अट्टहास, तर आज्ञांविरवीत जाणे हा जनपदाचा बोजा. गटुळी डोक्यावर न्यायला जनपदाला जसा संकोच वाटत नाही तसा ठाऊक नसलेले विचारायलाही वाटत नाही. दादा, नाशिक गाडी कंच्या फलाटाला हो, असे स्वच्छ विचारतात. स्टेशन मास्टरला विचारायच्या प्रश्नांचे इंग्रजी भाषांतर मनाशी जुळले नाही म्हणून सोडून देत नाहीत. स्टेशनावर अनेक प्रकारची मंडळी पोहोचायला येतात, पण मुंबईच्या दूधवाल्या भैयाची सर नाही. एका जाणारा 100 घालवणारे या दराने गर्दी लोटते. या गर्दीत मुलुखाला जाणारा कोण हे लक्षात राहावे म्हणून त्याच्या गळ्यात झेंडूच्या फुलांची माळ घालतात. मग गाडी सुटेपर्यंत प्रत्येकाशी दृढलिंगाने होतात. पुष्कळता गाडी सुटली तरी चालू राहतात. सगळ्यात वैतागलेली मंडळी आपला वैताग दडवण्याची शिकस्त करताना पाहायची असतील तर ती वरिष्ठ साहेबांना निरोप द्यायला आलेली कनिष्ठ मंडळी. दुपारच्या उन्हाच्या रखरखाटात फलाटापर्यंत येण्याचा नसता ताप, त्याआधी 2-3 दिवसाच्या इन्स्पेक्शनमध्ये त्याने केलेला छळ, त्या अवधीत त्याच्या तैनातीची यातायात, हस्ते परहस्ते, त्याच्या टाळक्यावर पोचवलेल्या जिन्सा, ह्या साऱ्या कटकटी गाडी हलेपर्यंत शिंकेसारख्या आवरलेल्या असतात. एकदा साहेबाची बोगी डोळ्यापुढून हल्ली की फलाटावर इतका वेळ पण 2 दिवस राहिला असता साहेब तर रोकडोबाचा उत्सवी करून घेतला वगैरे म्हणणारे भाऊसाहेब आणि मंडळी जे काही बोलतात त्यातले अर्धे वाक्य त्या जाणाऱ्या साहेबाच्या कानी गेले तर तो जीव देईल. छे, पण नाही देणार. कारण ही बढती पिळण्यापूर्वी आपल्या वरिष्ठांविषयी तो देखील हे असलेच बोलत असे. पण फलाटावरच्या साहेबाला घालवताना बोलावयाची वाक्य ऐकण्यासारखी असतात. तेवढ्यात एखादा चतुर कलमबहादूर साहेबाच्या कानी जाईल अशा बेताने त्याच्या पट्टेवाल्याला सांगत असतो, ती गुळाची ढेप बाकाखालीच ठेवली आहे, उतरताना ध्यानात ठेव. साहेबाने हे ऐकून न ऐकल्यासारखे केलेले असते. ते एका डोळ्याने ह्या छत्र्या कारकून पाहून घेतो आणि फारच तयार कारकून असला तर गुळाची ढेप न देतासुद्धा गाडी सुटता तेवढ्या गुळाच्या ढेपेकडे लक्ष ठेवा बरं का म्हणून टाकतो. पुढे तो पट्टेवाला जाणे न साहेब जाणे. ढेप विसरून आल्याबद्दल निष्कारण तो पट्टेवाला दम खातो. बरे, हा सगळा मामला लेखित जाब विचारता न येण्यासारखा, पण साहेब या विषयावर त्यानंतर जो परिसंवाद होतो त्याला तोड नसते. तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. इथपासून सुरुवात होऊन त्याच्या वाईफविषयी म्हणजे असं ऐकलं होतं इथपर्यंत तो संवाद येऊन पोचतो. ग्रामीण मंडळी घालवायला येतात, ती न लाजता रडतात आणि गाडी हल्ली की डोळे पुसून चालायला लागतात. ललित वाङ्मय वाचणारी एखादी तरुणी त्या निर्मनुष्य प्लॅटफॉर्मवर दूरवर जाणाऱ्या आगगाडीकडे निश्चल नजरेने पाहत तिची आकृती उदासरम्य दिसत होती हे वाचलेले आठवून तसे दिसण्याचा प्रयत्न करीत असते. माणसाच्या वागण्याच्या ह्या तऱ्हा प्रत्येकी स्वतंत्र असल्या तरी गटाचे म्हणून काही स्वभावधर्म कळत नकळत तयार होतात. साहेबाच्या जमान्यात पहिला, दुसरा, इंटर आणि थर्ड असे चातुर्वर्ण होते. जमाना बदलला आणि इंटर जाऊन त्रैवर्णिक आले. पहिल्या वर्गात देखील एअर कंडिशनची खाशांची पंगत आली. एक नुसती जनताही आली. दख्खनच्या राणीने आपल्या परिवारात 3ऱ्या वर्गाचाही स्वीकार केला. थर्ड क्लासात दूरच्या प्रवाशांचे पाठबिस्तरे पसरायची सोय झाली. हा झाला तपशिलाचा भाग, पण तत्त्व बदलले नाही. 3रा वर्ग म्हणजे आम जनता. आज शिरू पाहणाऱ्या नौख्याला मोकळ्या मनाने बाहेर ढकलणे हा त्यांचा स्थायी भाव. आणि आज नराने
आपल्या तोंडची वाफ भरपूर प्रमाणात सोडून आत घुसणे हा त्यांचा धर्म. इथे भांडणे स्वच्छ आणि मोकळी होतात. दुसरा डब्बा नाही मिळाला शिरायला. दुसऱ्या डब्यात जागा मिळाली असती तर कशाला आलो असतो इथं. सरका, बाप्पाचा माल आहे साल्यांचा. बाप काढायचं काम नाही, तुमचा नाही काढला असल्या ध्रुवपदांनी धुमश्चक्री सुरू होते आणि गाडी हल्ली की भांडण थांबते. क्षणापूर्वी जावा की फर्स्ट क्लासात म्हणून तणतणणारे उतारू चंची सोडायला लागतात. हवापाण्यापासून ब्लॅक मार्केटापर्यंत चर्चा होऊ लागते. जोडणारे धागे सापडतात. पहिल्या वर्गात ती माणसे रिझर्वड असल्यामुळे भांडतही नाहीत आणि बोलतही नाहीत. फारच लांबचा प्रवास असला तर मग बुटांचे बंद सैल करताना ओटांची कुलपे काढतात. त्यात पूर्वीच्या फर्स्ट क्लासची शान उरली नाही म्हणणारा एक तरी असतोच. मग हे सूत्र आंतरराष्ट्रीय राजकारणांपर्यंत जाऊन पोचते. फर्स्ट क्लासच्या 4 प्रवाशात किमान पक्षी 2 सरकारी भत्त्यात किंवा रेल्वेच्या फुकट पासातले निघतात. त्यांचा चपराशी होल्डात सोडायला येतो आणि पाण्याची पिशवी किंवा खुजा भरून आणतो. हे साहेब सूट अंगावर असेपर्यंत तोऱ्यात बोलतात, पण रात्री एकदा धोत्रात आले किंवा त्यांची लुंगी गुंडाळली की भलतेच मोकळे होतात. कारकुनी कुरकुरीशी रेशमी बांधणीतली आणि जरा गुळगुळीत कागदावरची ही आवृत्ती असते. केल्या कामाचं आजच्या जगात चीज नाही हे गाणे मी कितीतरी चालीवर आणि कित्येक रंगात ऐकले आहे. आपली पोस्ट वशिलाने दुसऱ्याला कशी मिळाली ही कहाणी ऐकायला माझ्या इतका भाविक श्रोता या लेखांना मिळाला नसता. झोपण्यापूर्वी सबकुल बरे की पॅराफिन यावर एक माफक वैद्यकीय चर्चा होते आणि दिवे काढले जातात. नव्यानेच फर्स्ट क्लासमधून जाणारे तर पटकन ओळखता येतात. त्यांचा टूथब्रश आणि पेस्ट नवी असते. ते बुकस्टॉलमधून विकली घेतात. तो नेहमी आठवड्यापूर्वीचा असूनही त्यांना नवाच वाटतो. वहिवाटीचे फसवाले शर्ट फेकून बनियांवर येतात. ब्रश मारून धुवून जाणाऱ्याला टीप देत नाहीत आणि दुसऱ्याचा पेपर खुशाल त्यांना न विचारता घेऊन वाचतात. थर्डचा डब्बा गर्दीने भरलेला असतो तरी स्वभावाने मोकळा असतो. डुलकी देताना लाल गळली म्हणून कुणी ते लाजत नाही. चहावाल्याला ए चायवाला अशी खणखणीत साथ घालतात आणि शेजारच्या खांद्याला बिनदिक्कत उशी समजतात. खाण्याचे डबे उघडून अनोळखी सहप्रवाशाला सुद्धा घ्या म्हणतात. पण मनुष्य प्राण्याच्या डरपोकपणाचे नमुने पाहिजे असतील तर ते सेकंडमध्ये. इथली बरीच माणसे फर्स्टची रिझर्वेशन मिळाली नाहीत म्हणून सेकंडमधून जावे लागले हे उगीचच सांगतात. इंग्लिश रहस्यकथा विकत घेतात आणि कर्तव्य म्हणून ती वाचल्याचा बहाणा करतात. आघाडीतले जेवण महाग म्हणून घरून पुरी भाजी आणतात आणि बाजारचे काहीतरी खाण्यापेक्षा घरूनच जेवण आणणे कसे चांगले हे न विचारता सांगतात. बुशकोटाच्या आतल्या बनियनला भूक आहे याची जाणीव त्यांना त्रास देत असते. या डब्यात शिरणाऱ्या बऱ्याचशा तरुणांना प्रवासात एखाद्या सुंदर तरुणीची ओळख होणार आहे असे वाटत असते. पंखा चालत नसला तर कंप्लेंट करण्याच्या गोष्टी करतात. पण स्टेशन मास्तरांकडे इंग्लिश कसे बोलायचे या फिक्रीत असतात. मग आपापसातच रेल्वे हॅज बिकम म्हणजे सगळा केअरकेस कारभार. यू सी हू केअर्स आफ्टर ऑल अशी जागच्या जागी कुरकुर करतात. त्यातला एखादा पूर्वी कधीतरी एकदा आपण साखळी ओढून गाडी कशी थांबवली याची कथा सांगतो. मग त्याची बायको त्याच्याकडे अति कौतुकाने पाहते. तांब्या घेऊन नळावर पाणी आणायला जायला तो लाजत असतो. एकूण विलक्षण अवघडलेल्या अवस्थेत प्रवास करणारा हा वर्ग आहे. रेल्वेचा स्टाफ जर अजिबात पर्वा करत नसेल तर या सेकंडवाल्यांची थर्डमधल्या मारामारीच्या शक्यतेला तरकून तो आवश्यक सुधारणा करण्याची ॲक्टिंग तरी करतो. कारण तिथे एखादा टकुरा फोडा त्या तिकिटीच्याचा म्हणणारा भिडू निघायची शक्यता असते. फर्स्टशी तो नम्र असतो पण सेकंडवाल्यात दम नाही हे त्याने जाणलेले असते. तोंडाळ दरिद्र आणि घुमी श्रीमंती यांच्यामध्ये जोडलेला सेकंड क्लास हा गाडीतला सर्वात केविलवाणा डब्बा. चालत्या आणि थांबत्या गाडीतल्या तऱ्हेतऱ्हेच्या चमत्कारांकडे कमालीच्या अलिप्ततेने पाहणाऱ्या रेल्वेवाल्यांचा मला विलक्षण हेवा वाटतो. फलाटावर असंख्य गोष्टी घडत असतात. निरोप दिले घेतले जातात. सासरी निघालेल्या पोरीला पोटाशी धरून आई ओक्साबोक्शी रडत असते. चालत्या गाडीत चढताना कुणी धडपडतो, कुणाला स्ट्रेचरवरून नेत असतात, कुणाचे पाकीट मारलेले असते. या कशा कशात म्हणून हे रेल्वे निष्काम कर्मचारी गुंतत नाहीत. ही एवढी अलिप्तता त्यांना कशी साधते देव जाणे. गाडी लागलेला फलाट म्हणजे केवढा गोंधळ. ह्या गोंधळात भर टाकणारा रेल्वे खात्यातला नसला तर तिथला महत्त्वाचा रहिवाशी म्हणजे हमाल. हा म्हणता गायब होऊन पाण्याखाली बराच वेळ राहून बुडाला वाटतं म्हणेपर्यंत डोकं वर काढणार पटाईत पोहोचाऱ्यांसारखे हे हमाल एकदम उगवतात. कुठे लेकाची हरवतात कोण जाणे. नंबर तरी पहिला होता का हा प्रश्न सांगेपर्यंत तुमची रिझर्व्ड शीट बघून घ्या साहेब हे ऐकू येते. फलाटात गाडी कायम मुक्कामच करणार आहे अशा थाटात त्यांचे काम थंडपणाने चालते. हमाल आणि टांगेवाला ह्या ब्रह्मदेवाने विशेष मेहनत घेऊन बनवलेल्या वस्तू आहेत.
हे हमाल फावल्या वेळात फलाटावर एकमेकांशी कुस्तीचे डाव का टाकतात ते मला कळलेले नाही. नाहीतर कोंडाळे करून गप्पा मारीत बसतात. वर्षानुवर्षे एकाच ठेसणावर हमाली करणाऱ्या हमालांच्या गोष्टी संपत नाहीत. शिवाय प्रत्येक हमाल समोरच्या पॅसेंजर सोडून दुसऱ्यांचे डाग उचलायला का धावतो याला उत्तर नाही. आणि कितीही हमाली दिली तरी काय साहेब, गरिबाच्या पोटाला हा मंत्र म्हटल्याशिवाय राहत नाही. रामराम साहेब, भरपूर पैसे दिलेत, अशी मेहरबानी ठेवा म्हणणारा हमाल ज्या कोणाला भेटला असेल त्याचे गतजन्मीचे पुण्यच थोर असले पाहिजे. फलाटावर पाट्या वाचणे हा एक श्रेष्ठ आनंदाचा भाग आहे. त्यातून हल्ली शासकीय हिंदी आल्यापासून या आनंदाला भरती आली आहे. पूर्वी रेल्वे तिकिटावर देवनागरीत जी स्टेशनाची नावे छापीत तीच काय ती अगम्य असत. गरांट रोड म्हणजे ग्रँट रोड हे फक्त लोकलवाल्यांनाच कळे. पण आता समिष आणि निर्मिष म्हणजे काही अगम निगमासारखे आध्यात्मिक असावेसे वाटले ते स्वच्छ मांसा आणि शाकाहारी हॉटेल निघाले. विलायती शौचकूपाचे चैत्य शौचकूप हे नामकरण वाचून मी तर शरणम गच्छमी म्हटले. ट्रॅफिकला यातायात म्हणून रेल्वे खात्याने स्वतःच स्वतःची मोकळीक करून घेतली. पूर्वीचा मरद आणि औरत जाऊन पुरुष आणि देवी आल्या. नशीब पुरुष आणि प्रकृती असे नाही लिहिले. एका बाजूला ते शुद्धीकरण तर दुसरीकडे तिकट बाबू, स्टेशन बाबू, पार्सल बाबू असला प्रकार. त्यातल्या पार्सल बाबूच्या एका पाटीवर कुणा चतुर माणसाने पार्सल खाबू असे लिहून ते सत्याच्या अधिक जवळ आणले होते. पूर्वी मला आघाडीच्या डब्यात सुद्धा पाट्या पाठ होत्या. मुसाफरी हा शब्द मी त्यावरून शिकलो. आघाडीत शिरल्याबरोबर आपण एकदम मुसाफिर होतो याचा मला अभिमान वाटायचा. पण या सगळ्या पाट्यांमध्ये चहा पिण्यापासून फायदेची सर कशालाच येणार नाही. चहा सोडाच्या स्वातंत्र्य युद्धातील जमान्यात हे चहा पिण्यापासूनचे फायदे मोठे आकर्षक वाटत. 8-10 फायदे होते. बायबलचे बैबल करणाऱ्यांकडून हे मराठी भाषांतर त्या चहावाल्या कंपनीने करून घेतले असावे. कारण एका फायद्यात तो उन्हाळ्यात थंडकारक व थंडीत उष्णकारक असतो असे होते. उत्साहाच्या भरात क्षय सोडून चहाने इतर रोग बरे होत असल्याचेही लिहिलेले असे. आता स्टेशनात सरकारी जाहिरातीच इतक्या वाढल्या आहेत की गाफीलपणाने वाचताना 2-5 उपदेशांचे, राष्ट्रीय कर्तव्याचे वगैरे डोस मिळून जातात. एरवी शाईचा पसरला जोरदार ठिपका, बॉव्हिल, विरॉल आणि इलस्ट्रेटेड वीकली एवढ्याच ठळक जाहिराती एनॅमेलच्या पत्र्यावर असायच्या. चहा देखील चोरून पिण्याच्या काळात इतरही काही पिण्यासाठी गावातील प्रगतिशील मंडळी रेल्वे रेस्टॉरंटातच यायची. ब्रँडन, स्पेन्सर वगैरे मंडळींनी पिणेकऱ्यांची सोय केली होती. आमलेटाचा पहिला तुकडा अनेकांनी या फलाटातच मोडला आहे. जुन्या काळच्या एखादा खानसामा रंगात आला तर त्या काळातल्या आठवणी काढून उसासे टाकतो. 2-4 पेक पोटात गेल्यानंतर माणूस साहजिकच उदार हस्ताने बक्षिशी द्यायचा. ते खानदारी खानसामे आता थाळी उचलताना जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचायचे दिवस आल्यासारखा चेहरा करतात. पूर्वी लालबुंद साहेब अर्धा जानी वाकरी उदरी जाताच आणखी लालबुंद होऊन ए सुवर इल्दी लाव म्हणायचा. मग दात विचकावून हे खानसामे लगबगीने धावत. आता अहो गाडी सुटेल, लवकर आणा म्हटल्यावर श्रमिक वर्गांची पिळवणूक असे ओरडत संपावर जातात. साहेब गेल्याची प्रामाणिक हळहळ वाटणाऱ्या या 2च जमाती, एक या खानसाम्यांची आणि दुसरी खानबहादूर राव बहादुरांची. रेल्वेच्या दुनियेत एकेकाळी गोरे आणि निमगोरे यांचीच भरती फार असे. विशेषतः निमगोरे. स्वातंत्र्यानंतर फड्या निवडुंग नाहीसा झाला, तसे अर्धांग लोक नाहीसे झाले. रेल्वे जंक्शनच्या आसपास ह्यांच्या कालन्या असायच्या. तिथे बॉल डान्स आणि व्हिस्ट ड्राईव्ह चाले. नाताळ आल्याचे तिथे प्रथम दिसायचे. गाढ मोठ्याला स्टेशनांचे स्टेशन मास्तर, इंजिन ड्रायव्हर ही त्यांची राखी वतने. फलाटावरच्या इंडियन गर्दीकडे तुच्छतेने किंवा अलिप्ततेने पाहण्याची सवय ही तिथून लागली आहे. गार्ड साहेब, ड्रायव्हर साहेब, स्टेशन मास्तर साहेब यांची कृपा म्हणून आपल्याला गाडीत बसू देतात अशी भावना असायची. रेल्वेच्या त्या साम्राज्यातले हे महान सामंत होते. हेमंतात पाने गळावी तसे हे रेल्वेतले अर्धांग लोक गळून पडले. आता 4ही दिशांच्या रेल्वे मिळून अर्धा मुर्दा कुठे आढळतो. फलाटांसारख्या आघाड्यांच्याही नाना तऱ्हा. पण विजेची आघाडी ही मात्र खरी नव्हे. खरी आघाडी म्हणजे धुराची इंजिनवाली. निघण्यापूर्वी जोरजोरात धुसफुसणारी, रात्रीच्या वेळी धुरातून ठिणग्या उडवीत जाणारी, आडगावच्या बायबापड्यांना बालडी गरम पाणी देणाऱ्या इंजिनाची गाडी, पिण्याच्या सोंडेतून भरपूर पाणी पिणारी. तिची आपुलकी विजेच्या इंजिनाला कुठली? ते म्हणजे जगडव्याळ काम. नक्ती लोकल तर नुसती सकाळी माणसांना कामावर नेणारी, दुपारी त्यांचे डबे धाडणारी आणि संध्याकाळी त्यात थकल्या भागल्या जीवांना घरी आणून सोडणारी. 9:22, 8:32, 7:42
एखाद्याच्या आयुष्याचे 3-13 करावे तसे 9-22, 8-32 करणाऱ्या ह्या लोकल गाड्या. इथे माणसांच्या हातात घड्याळे नसून घड्याळांच्या हातात माणसे बांधलेली असतात. लोकलच्या फलाटाला कसला स्वभावच नाही. हे लोक म्हणजे माणसे भरभरून नेणाऱ्या मालगाड्या आहेत. कशासाठी? पोटासाठी. फक्त पोटासाठी ही ने-आण असते. खरी आगगाडी म्हणजे इंजिनवाली. ट्रू. फलाटाचे व्यक्तिमत्व हे नुसतं गर्दीने सिद्ध होत नाही. त्याला 2-4 लिंबोणीची झाडे लागतात. थिएटरात जसे एक मांजर असावे लागते तसे फलाटावर कुत्रे असावे लागते. एखादा भिकारी हवा. रस्त्यापलीकडल्या हॉटेलात भरमसाठ स्पीडने चाललेल्या फोनूच्या गाण्याची पार्श्वभूमी हवी. एकुलता एक टांगा हवा आणि मधूनच स्टेशन मास्तराच्या तोंडून 19 अप 15 डाऊन वगैरे ऐकायला मिळावे. हलकासा पाऊस पडलेला असावा. गाडीचा टाइम झालेला असावा. वळणावरच्या शिंगल डाऊन झालेला असावा आणि दूरवरून धुराची पताका दिसू लागावी. कानी रुळाच्या तुकड्यांची घंटा ठणठणावी. पुष्कळ वेळा विचार येतो, त्या जेम्स वॅट साहेबाच्या चहाच्या किटलीवरचे झाकणच उडाले नसते तर? एक माणूस कपभर चहासाठी पाणी काय उकळतो, तो आपण झाकण काय उडते आणि त्या उडत्या झाकणाखालून हे निराळेच विश्व काय उभे राहते. चहा पिण्यापासून होणाऱ्या फायद्यात एक पहिला फायदा घालायचा तो रेल्वेच्या जाहिरात विसरला. चहा पिण्यापासून होणाऱ्या फायद्यात हा पहिला फायदा घालायला तो रेल्वेचा जाहिरातदार विसरला. वॅटसाहेब चहाबाज नसता तर क्वच भवान, क्व पयाहा, क्वच चातक. कुठली गाडी, कुठला स्टेशन मास्तर आणि कुठला फलाट, कुठली अप आणि कुठली डाऊन. चला तर मग इथेच थांबवते आजची गोष्ट. पुन्हा भेटूया हसवणूकमधील दुसऱ्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.